विशेषतः 2 राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीची औषधं झाली आणि 2 वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय, याबद्दलच्या केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतो. FDA त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही. ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करतं. मध्य प्रदेशमध्ये ज्या भागात याची निर्मिती केली जात होती तो भाग महाराष्ट्राला लागून आहे, त्यामुळे महाराष्ट्रात देखील ते औषध किंवा ते सिरप वितरित झालं असण्याची शक्यता वर्तवली. याबद्दलच्या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत. काल सुद्धा याच्याबद्दलची VC केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय. राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं FDAनं दिलेल्या आहेत, आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत, DMERने दिलेल्या आहेत. त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतील. आणखी एक प्रश्न म्हणजे आपल्याच मतदारसंघामध्ये भाजपनं जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं मेळावा घेतलेला आहे. सर्वच महायुतीतले पक्ष त्या ठिकाणी मेळावा घेत आहेत, तयारी करत आहेत. शिवसेनेची काय तयारी नेमकी? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगरपालिका आज सुद्धा आरक्षण नगरपालिकांची आणि नगर परिषदांची होत आहेत. त्यामुळे साहजिकच सर्वच पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करणं साहजिक आहे. उद्या होणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाचे संघटना आपल्या आपल्या पद्धतीनं तयारी करणार आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणार. साहेब, राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, लोक मदत करायला तयार आहेत, पण अनुभव असे कोल्हापूरच्या बाबतीत येत आहेत की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करायला लोक येत आहेत पण त्यांना तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नाही किंवा माहिती त्यांना दिली जात नाही. पेंडुरकर म्हणून एक दाम्पत्य आहे, त्यांच्या बाबतीत त्यांनी तब्बल 10 लाख रुपये त्यांनी इथं अनुभव चांगला आला नाही म्हणून त्यांनी PM केअरला त्यांना ते पैसे त्यांनी ट्रान्सफर केले. म्हणजे जे 10 लाख रुपये मराठवाड्यासाठी देणार होते ते नाईलाजाने महाराष्ट्रासाठी दिले. ते अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आताच कलेक्टर महोदयांना बोलेन, पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काही परिस्थिती पूर परिस्थिती तयार झाली आहे सगळ्याच नागरिकांच्या मध्ये अशा पद्धतीनं मदत करण्याची भावना आहे. काल सुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते, रिटायर्ड शिक्षक होते, 21,000 रुपये त्यांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.